हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण? माझ्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी शेपूची भाजी करून दाखवणार आहे. चला तर मग कसं करायचं ते सांगते. सर्वप्रथम शेपू निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. धुवून अशा पद्धतीनं सुपामध्ये निथरण्यासाठी ठेवलेली आहे. आता या शेपूच्या भाजीला बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे. तुम्ही विळीने सुद्धा कट करू शकता, पण मी कात्रीनं अशा पद्धतीनं कट करून घेतलेला आहे किंवा चिरून घेतलेला आहे. शेपूच्या भाजीचे काड्या सुद्धा छान व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता इथं. आता थोडंसं तेल तापवण्यासाठी ठेवलं होतं. त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत. आपल्याला या हिरव्या मिरचीला खमंग असं भाजून घ्यायचं आहे. हिरवी मिरची मऊ झाली पाहिजे इतपत भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने दाबून दाबून हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे. हिरवी मिरची भाजून झाल्यानंतर आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे. त्याच कढईमध्ये शेपूची भाजी करून घेणार आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला अजिबात विसरू नका. आता कढईमध्ये 2-2.5 चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि ही चिरून घेतलेली शेपूची भाजी घालून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता सर्व भाजी कढईमध्ये घालून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मोठी करून आपल्याला भाजी तेलातच परतून घ्यायची आहे. तेलामध्ये भाजी मऊ होऊन जाते. पालेभाज्यामध्ये पाण्याचा अंश राहतं, त्यामुळे वरून पाणी घालायची गरज नाही. भाजी थोडीशी मऊ होईपर्यंत मिरच्या मिक्सरला बारीक करून घेते. लसूण घालून घेतले, मीठ घालून घेतले. आता हे मिरचीचं वाटण करून घ्यायचं आहे. तसेच इकडं शेपूची भाजी थोडंसं सारखं परतून घ्यायचं, खाली डाग लागणार नाही. तुम्ही आता बघू शकता भाजी छान तेलामध्ये मऊ झालेली आहे. मसुरीची डाळ, तुम्हाला डाळ तुमच्या आवडीप्रमाणे मुगाची, मसुरीची किंवा तुरीची कोणतीही डाळ घालू शकता. मिरचीचं वाटण घालून घेतलेलं आहे. मिरचीचं वाटण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मिरच्या काही जास्त तिखट नाहीत म्हणून थोडंसं जास्तच घालून घेतलेलं आहे. पाण्याचा वापर अजिबात केला नाही. तेलामध्येच ही भाजी फिरवून घ्यायची किंवा परतून घ्यायची. थोडंसं झाकण टाकून परत एक 2 ते 3 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता भाजीला पुरेशा प्रमाणात असं पाणी सुटलेलं आहे. यामध्येच परत थोडंसं परतून झाकून परत एक 2 ते 3 मिनिट वाफ काढली की शेपूची भाजी तयार आहे. मिरचीचं पेस्ट थोडंसं कमी वाटलं म्हणून मी आणखी थोडं घालून घेतलेले आहे. परत याला व्यवस्थित फिरून मस्त अशी शेपूची भाजी तयार आहे. चपाती, भाकर किंवा भात आणि वरणासोबत सुद्धा खायला खूप छान वाटते. माझा व्हिडिओ पूर्ण बघून झाल्यानंतर जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ज्यांनी कोणी आधीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्याला मनापासून धन्यवाद.